1989 सालच्या पुरापेक्षा 2005च्या पुराच्या पाण्याची पातळी ही जास्त होती. 2005 नंतर आपल्याला समजलं की इथं बाबा भयानक पूर येतो आलमट्टीच्या याच्या कारणामुळं, बरेच कारणाची त्याआधी निगडीत आहे. त्यावर बऱ्यापैकी शासनानं उपाययोजना केल्या म्हणून सांगितलं आणि ह्या उपाययोजना 2019ला फेल गेल्या. का तर 2005पेक्षा जास्त पातळी ही 2019ला गेली. मग 2019ला गेल्यानंतर बाबा पावसाचं प्रमाण सरासरी जास्त झालं, आलमट्टीला जबाबदार धरलं गेलं, बिल्डर लॉबीला जबाबदार धरलं गेलं, नालेसफाईला जबाबदार धरलं गेलं. मग ह्या सगळ्या गोष्टीची 2 वर्षात पुन्हा उपाययोजना चालू केल्या आणि 2019 पासून 2021पर्यंत ज्या उपाययोजना केल्या त्यात आमचा अंदाज होता की बाबा गव्हर्नमेंट असेल, शासन असेल, कोणी असेल, त्यांनी उपाययोजना केल्यानंतर ती तीव्रता कमी यायला पाहिजे. पण झालं उलटं. 2019पेक्षा 2021ची पाण्याची पातळी त्याच्यापेक्षा जास्त गेली. मग ही उपाययोजना कसली? जर प्रत्येक वेळी पाणी पातळी हे वरती वाढत चालले तर 100% प्रशासन असेल, लोक असतील, सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळ्यांनी मिळून कुठंतरी आपण ह्यात नीट अभ्यास केला पाहिजे आणि ह्यासाठी हा संवाद असणं फार महत्त्वाचं आहे. ह्यात आरोप किंवा प्रत्यारोप नाही. ही चूक कुठं होते, जर चूक तुम्ही सुधारली तर ती आपण खाली यायला पाहिजे. म्हणजे माझं एक उदाहरण आहे की डॉक्टरकडं आपण गेलो, ताप आला म्हणून त्यांनी गोळ्या दिल्यानंतर ताप कमी आला पाहिजे. तो वाढत जर असेल तर 100% डॉक्टरचं डायग्नोस चुकलेला आहे. त्या पद्धतीने ह्या पुराच्या बाबतीत सांगणं हा फार महत्त्वाचा विषय आहे.